योगेंद्र पवारांनी असं वक्तव्य केलं की 2029 ची निवडणूक येत आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये ती निवडणूक असेल, मात्र बारामतीकर जो पवार कुटुंबातला घटक जो कर्तृत्व सिद्ध करून दाखवेल, बारामतीकर त्याला निवडून देतील. एकीकडे तुम्ही मानताय की पवार विरुद्ध पवार ही लढाई पाहायला मिळणार नाही, मात्र योगेंद्र पवारांचं हे वक्तव्य कुठेतरी 2029 त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही. पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळ्याच म्हणजे माझ्या जवळच्या सहकाऱ्यांबरोबर, आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत, तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. त्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते, लोकांच्या बाजूनी बोलत होते, विचाराच्या बाजूनी बोलत होते. त्यामुळे आपण जर कुणीही मुख्यमंत्र्याचं स्वप्न मनामध्ये ठेवत असाल ते भाजपबरोबर होणार नाही. भाजपमध्ये एखादा देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते आहेत, हुशार आहेत, पण ते सोडून उद्या जर कुठला मुख्यमंत्री भाजपचाच झाला तो काम्याच होणार आहे. असं काय खूप विचाराचा व्यक्ती तिथं बसणार नाही आणि विरोधी पक्ष मित्र पक्षाचा कुणी मुख्यमंत्री तिथं होत नाही. अजितदादांचा पक्ष भाजपबरोबर आहे, आम्ही भाजपच्या विरोधात आहोत. अजितदादांचा पक्ष भाजपबरोबर जर तसाच राहिला तर कायमस्वरूपी आम्ही विरोधातच राहणार. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणं हे होऊच शकत नाही. जर त्यांचा पक्ष म्हणजे दादांचा पक्ष भाजपला सोडून वेगळं होण्याची भूमिका घेत असेल तर कदाचित मग तिथं दोन्ही पक्ष एकत्रित होऊ शकतात. आता याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांना अडचण आहे, पण शेवटी ही विचाराची लढाई आहे. आपल्याला एकत्रित येऊन त्या ठिकाणी लढावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो, जे सत्तेत आहेत त्यांनासुद्धा आज दुर्दैवाने निधी मिळत नाही, त्यांची कामं त्या ठिकाणी होत नाही. तिथं जो तोंड बघून तिथं काही गोष्टी होत आहेत. आणि मग याच्यापेक्षा विरोधात राहणं हे योग्य राहू शकतं आणि आमचा तोच त्या ठिकाणी विचार आहे. त्याच्याचबरोबर जर अजितदादांचा पक्ष बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीबरोबर राहणार नसेल, तो वेगळा होणार असेल, तर मग उद्या जाऊन बारामतीमध्ये त्या पक्षाला संधी दिली जाऊ शकते. आमचा पक्ष तिथं उभा नाही हे राहणार, पण तो पक्ष जर भाजपबरोबर मांडीला मांडी लावून बसणार असेल, आम्ही तर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरलो आहे, तर मग तिथं आमच्या पक्षाने जर भूमिका अशी घेतली की कुणीतरी पवार सोडून कुणीतरी द्यावं, तर पवार विरुद्ध दुसरं कोणीतरी होईल. आणि जर आमच्या पक्षाने उद्या निर्णय घेतला की हे लोक भाजपची साथच सोडेना आणि आपण तर लोकांबरोबर विचाराबरोबर आहे, तर आपण पवार कुणीतरी दिला तर पवार विरुद्ध पवार सुद्धा होऊ शकतं. म्हणजे आम्ही जे खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो.